सगळं ठीक आहे. आमच्या ह्यांना येत नाही हो. दादांना पटत का? दादा गेला लगेच पॅन्ट न घालताच. काय गरज आहे असं एवढं विषय वाढवायची गरज नाही. काय सांगायला लागले हो मित्रांनो, काय झालंय माहितीये का, लय मोठा राडा झालाय आज. आता काय झालाय, विषय काय आहे काय नाही, तुम्ही व्हिडिओ बघा. मी काय केलंय, मुद्दाम कॅमेरा लावून ठेवला इथं, कारण एवढा मोठा राडा झालाय. तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळलंच. आता ती काय झालंय, बाहेर गेले कपडे वाळू घालायला, येईल बघा. आता काय होणार आहे काय माहिती, आता बघू. अवघड झाले. काय झालं? किती उशीर किती उशीर? कशाचा उशीर? किती उशीर म्हणलं तुम्हाला? कुठं काय कुठे गेलते आता? किती उशीर? कुठं मी घरीच राही का? आता आलोच की, लगेच आलो. कधी आलं? वरनं बघायला लागले मी सगळं. तू कपडे वाळवायला गेली की? हा मग कशाला जाते वर? इतका का उशीर सांगा एवढं मला. चिडायला काय झालं तुला? काय झालं असं एवढं चिडायला वाजलेत किती? गेलता किती वाजता? अगं हा एवढा वेळ लागतोय? आपण जा, विषय काय मला काय कळलं, तू एवढं का भडका लागली माझ्यावर? विषय काय म्हणजे तुम्ही कशाला गेले होते? कशाला गेलतो? कशाला गेलते? कुठे गेलतो? सांगा ना. कुठे गेलतो मी? कुठे गेलतो? काय बघितलं? मला काय कळतं ते विषय काय झालं का? अरे तू काय मेंटल माणूस आहे. सकाळ सकाळ कसं लगेच बरमोड्यावरती लगेच गेलं गॅस जोडायला ये म्हणल्यावर? आ अगं मग आता तिला काय तिच्या नावाला का गॅस जोडायला पण येत नाही काय? आमच्या ह्यांना येत नाही हो. दादांना पटत का? दादा गेला लगेच पॅन्ट न घालताच. अगं मग काय झालं त्यात? नुसतं मदत केली, एखादा शेजारी आहे तर शेजार धर्म मदत करायला हा नको? शेजार धर्म. मला 4 वेळेस म्हणायचं तुला गॅस सुद्धा जोडायला येत नाही, तुला गॅस सुद्धा जोडायला येत नाही. आ कसली बाई आहे म्हणे संसार कर गॅस जोडला. लोकांच्या बरोबर बायकांना गॅस जोडायला जात आहे. गॅस जोडायला गेलते का आपलाच टाका भिडायला गेले होते? अगं त्यांना त्यांनी काय म्हणले मला, मी तिकडून काय बोला. अगं गॅस ते बसत नव्हतं रेग्युलेटर त्यांना. त्यांचे मिस्टर गेले ते ड्युटीला गेले ते, म्हणून थांबले होते ना तुम्ही इतका उशीर ड्युटीला. आधी बसणं गेलं तर मग थोडा वेळ गेला. कसं बसत नाही? रेग्युलेटर बसत नाही कधी कधी. रेग्युलर कसं काही बसत नाही? कोण म्हणलं बसत नाही म्हणून? मग तुम्हाला कायला बोलवायला लागते? तिला बसत नव्हतं म्हणून बोलायला लागते ना. तुम्हालाही बसवायला येत नाही म्हणल्यानंतर मग आता काय गॅस ज्याला तयार केलं त्याला बोलवायचं का? अगं पण तुम्ही मला एवढं सांगा, एवढा उशीर का बरं तुम्हाला लागला? अगं मी 1 तास. एक तास असलं होता, कसं गॅस जोडत 1 तास होते? होतं काय मी कुठं? मग किती उशीर होते? 15-20 मिनिटं गेलं तर 1 तास मध्ये होय जोडायला होय 15-20 मिनिटं. कपडे झाले माझे, घर आवरून झालं, पुसून झालं, स्वयंपाक निम्मा झाला. अजून तिकडच आहे बाबा. तुम्हाला सगळं हे किचनच्या खिडकीतनं बघाल ते मी. आणि कुठे गेलते आतल्या खोलीमध्ये? आ अगं ते पकड म्हणलं तिथं हाय, पकड घ्यायला घेतो. एवढं सगळं तिला कसं काय आणायला येत माहिती? नाही? हे किचनच्या खिडकीत ना नजर होते माझ्यापाशी. परतच्या वेळेस आणि तुम्हाला कळलं ना लगेच कुठून कसं दिसतंय ते. अगं पण काही मदत करायची का नाही बाहेर कुणाला? काही मी कसली मदत? ही बायकांनाच बरं मदत करायला जात आहे. तुला काय गरज आहे एवढं शिडी मागायला त्याला बरं दिली नाही? तुला गरज काय एवढं टेरेसून वाकून बघायची, खिडकीतून वाकून बघायची? एवढा काय बी करेन? विश्वास नाही का नवऱ्यावर एवढा? कायचा विश्वास? तास-तासभर जातोय नवरा. इथं 10 वेळा मी म्हणते गॅस सप्लाय हो, गॅस सप्लाय. मला म्हणतात गॅस टाकी बाहेर काढ, रेग्युलेटर काढ, मग बसवायला येतो. दुसऱ्याचं बरं लगे काढून घालून बसवायला गेलायसा. हा चांगलं आहे की हे? खरं खरं सांगा बरं का तुम्ही. खरं सांगा, खरं सांगा. तिचा फोन आला का नाही माझ्यासून उठत सुद्धा नाही तुम्ही. तुम्हाला चांगला चान्स भेटला जायला. एवढा विषय वाढवायची गरज नाहीये. एवढा विषय वाढवायची गरज नाही. रेग्युलेटर बसवायला गेलतो, ते रेग्युलेटर बसत नव्हतं म्हणून असं थोडा कसं वेळ बसत नाही गेला. म्हणते मी रेग्युलेटर? आणि ते काय झालं, रेग्युलेटर तरसून बसवलं. त्यांनी मला म्हणले थोडं चहा बी पिऊन जावं आला होता. अगो बाई, बिस्किट बुडून बुडून खाल्ला असेल. काय बोलायला मला नाही नाही, कसं हसू येते, कसा चेहरा तर झालाय बाबाचा. कसा झालाय चेहरा? कसं 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 ग्लो झालाय की तोंडावर ग्लो आलाय? केस बिस कवा करून गेलाय हो तुम्ही? निवांत बसले होते की इथं. आणि घरात चहा पिल्याला गोड लागत नाही? तिच्या घरी जाऊन चहा प्यायला पिऊनच गेलते ना? डबल चहा पित नाही म्हणताय ना तुम्ही? पिऊनच गेलते ना आता? आपण तुला एवढं काय कसं विचार करते? एवढा उशीर कस काय तुम्हाला? एवढं सांगा. एवढं बेकार आहे माणूस मी? घाण बेकार ते राहिलं बाजूला, तुम्हाला एवढा उशीरच कसं सांगा? एवढा सज्जन माणूस आहे मी. काय सज्जन? कसा गेला बरोमोड्यावरती? कसा गेला? दारात काय तर काढ म्हणलं की पहिलं पॅन्ट माझी लाज वाटते. तिच्या बरोबर लाज वाटली नाही? होय ना, मला हे करून बघ. विनाकारण नाही ना, बकेटच घालीन तोंडात परत मला हे केले तर. विनाकारण नाही ना, विषयाला फाटा पडू नको. मी साधी मदत करायला गेलो. विषयाला फाटा पडू शेजार धर्म आहे, मदत करायला काय शेजार धर्म कसला? बाकीचे घर का पेटले ती तुम्हालाच बोलवायला? मग काय मी होत. आणि मी सांगायला लागले हितनं दरवाजा उघडून,
अहो नाही, त्यांना आता जायचंय. हाय, मी अजून टाइम आहे मला. आणि तुम्हाला तर जायचं होतं ना 15 मिनिटात. मला तर लगेच नाश्ता कर उशीर व्हायला म्हणले. तिथं बरं तास लावला. हे बाई जा बरं, किरकिर करू नको. नाही बघ, काय किरकिर करू नको. उगाच्या विनाकारण माझ्यावर डाऊट विना करून का नाही, तसलं का नाही. तुम्हाला एक सांगायला, मला माझ्या अंगावर पण येऊ नका बरं का. चुकलाय तुम्ही बरं का, एवढं लक्षात ठेवा. काय एवढं लक्षात ठेवा. 5 मिनिटं ती बाई यायच्या आधी मला म्हणले पटकन आवर प्रमिला, मला चौकात जायचंय. तिनं आल्यानंतर चौक कुठं गेला म्हणते मी. कुठं गेला चौक? अगं गप की, तू काय विनाकारण करायला लागलेस माझ्यावर सांगा की कुठं गेला चौक? कुठं गेला? कुठं गेला? सांगायला नीट काय राहायचं गरज बरं आहे का? असं एवढं काय? विषय वाढवायची गरज नाही. काय सांगायला लागले हो? माझ्या पुढे तेवढं नाटकं येतात करायला. कुठंच जात नाही मी, घरातच बसतो. नाही जायचं सांगायला लागले. जातच नाही मी, घरातच बसतो. हा काय त्याचं जगत वर नाही, काय गेलाय बाहेर काय माणूस. जरा काय चांगलं कसं बघवतच नाही. ते भांग बिंग कसं केलंय? कसं अगं कसं मी हाय की हाय मी हाय म्हणा. आता जवळ तुम्हाला सांगते मग. हे की आता जेवायला तर बघा दुपारी, जा तिच्याच घरला गेलायला.